तर मित्रांनो मी प्रणव आणि तुम्ही पाहतात PM व्लॉग्स। तर आज आपण आलोय नदीला कुडगळ लावण्यासाठी। तर मी दाखवतो कसे कुडगळ लावणार आहेत आपण। तर मित्रांनो हे असे आपण आहे ना कुडगळ लावण्यासाठी छोटे छोटे खेकडे घेतले ते बघा। तर ना आता हा खेकडा बांधून घेणार आहेत आपण। बघा मित्रांनो हा खेकडा आहे ना असा पुढच्या साईडने ना दोरा घेऊन आहे ना असं इकडे मागच्या साईडला बांधून टाकायचा टाईट। बघा असं राहायला पाहिजे खेकडा। हे असं बांधून घ्यायचे। तर आपल्याकडे 3 कुडगळ आहेत तर तिन्ही पण खेकडे असेच बांधून घेतो। तर हे बघा मित्रांनो हे असे कुडगळ आहेत, हे मी घराकडूनच आणलेत। हा गळ आहे आणि हा तंगूस आहे, जाड तंगूस आहे एकदम। तरी ना हा गळ इथं असा खेकड्याच्या पाठणीवर लावणार आहेत आपण। बघा असं तरी ना असेच सगळे कुडगळ करून घेऊयात। खेकडे बांधून कुडगळांना 3 कुडगळ आहेत आपल्याकडं, तर तिन्ही कुडगळांना खेकडे बांधून घेऊयात। तर मित्रांनो तिन्ही कुडगळांना आपले खेकडे बांधून झालेत, तर आता एक एक करून बांधून घेऊयात। तर चला जाऊयात। हे बघा एक इथं बांधणार आहे आपण ह्या झाडांमध्ये। इथं मरळीचे चान्स आहेत त्याच्यामुळं, कारण की ना मरळ जास्ती झाडांमध्येच असते। तर इथं बांधूयात। चला आता बांधून घेतो। इकडं फार आतमध्ये झाडांमध्ये इथं बांधणार आहेत आपण खेकडा असा। जास्त टाईट नाही बांधणार, म्हणजे ना मरळीला वाटेल का खेकडा ओढत चाललाय तिच्यासोबत, मग मरळ लांब घेऊन जाऊन खाऊ शकते। अशा साईजमध्ये असं बांधणार आहेत आपण, म्हणजे मरळ घेऊन जाईल थोडेसे लांब आणि तिच्या तोंडात आपला गळ गुतल। आपण जे वापरतो ना मित्रांनो ते जास्त करून जैविकच असतात। असा खेकडा हल्ला पाहिजे। असा खेकडा हल्ला का मरळीला वाटतं काहीतरी आहे आणि मरळ येऊन मग खेकडा खाते। तर आता चला दुसरा खेकडा लावूयात। तर मित्रांनो हा दुसरा खेकडा आहे, हा आपण इथे लावणार आहेत। तर हे बघा हा दुसरा कुडगळ आहे आपला, हा इथं लावणार आहेत आपण, या झाडाला बांधणार आहेत। हे बघा असा खेकडा राहायला पाहिजे। हा दुसरा कुडगळ आणि तिसरा कुडगळ आपण तिकडे पलीकडे लावणार आहेत। हा तिसरा खेकडा आहे, हा आपण तिकडे समोर लावणार आहेत। तर चला जाऊयात तिकडे आता। हे बघा मित्रांनो हा तिसरा खेकडा आहे आपला। 2 खेकडे तिकडे लावलेत आणि हा तिसरा आहे, तर आता याला इकडे लावूयात। सगळे 3 खेकडे लावलेत आपण। तर मित्रांनो आपले 3 खेकडे लावून झालेत। तर आता खेकड्यांना मरळ लागते का नाही ते बघायला येऊयात उद्या सकाळी। तर मित्रांनो आलोय नदीला, तर जाऊयात आपले कुडगळांक। इकडे कुडगळ आहेत आपले, तर चला जाऊयात कुडगळांकडं। तर मित्रांनो इथं आपला पहिला कुडगळ आहे, बघूया आपल्याला आहे का नाही। त्याचं तर मित्रांनो खाऊन गेलं असा। बघूयात दुसरे पण कुडगळ आहेत आपले, इकडच्या पुढच्या साईडला दुसरा आहे, तर तिकडे बघूयात चला। तर मित्रांनो आपला दुसरा कुडगळ इथे आहे, त्याचा पण खेकडा खाल्ला आहे। तर बघूयात त्याला मासा लागलाय का नाही। चला जाऊयात पाण्यात। दिसतंय मित्रांनो मासा बघा, मरळ लागली चांगल्या साईजची। वाटलं नव्हतं मित्रांनो लागेल मरळ आपल्याला, पण लागली, एकच नंबर साईज आहे।
तर आता याला काढून घेऊयात. जबरदस्त. डायरेक्ट मित्रांनो आपण बाहेरच काढून घेणार आहे, कारण की पाण्यातून आहे ना निघून जाण्याची शक्यता आहे. आपल्याकडं लिप ग्रिप सुद्धा नाही आहे. साईज एकच नंबर आहे मरायची. तुम्हाला आता बाहेरच काढून दाखवतो काय साईज आहे. बघा एक नंबर साईज आहे. बघा कसली वाली साईज आहे. तर आता ही ठेवून घेऊ आणि अजून एक कुडगळे आपला तो पण चेक करून बघू त्याला लागली का नाही. वाटलं नव्हतं मित्रांनो आपल्याला मिळेल कुडगळाला, पण मिळाली आहे. तर तिसरा कुडगळ बघूयात त्याला लागली आहे का नाही. मित्रांनो तिसऱ्या पण कुडगळाचा आपल्या खेकडा खाऊन गेली आहे. तर चला आता मरळीची आहे ना मस्तपैकी रेसिपी बनवूयात. तर चला जाऊयात आता घरी. हे बघा किती मोठी आहे, जवळपास अर्ध्या हाता इतकी आहे. तर चला जाऊयात घरी आता. तर मित्रांनो घरी आले तर आता मरळ साफ करून घेऊयात. हे बघा अजून पण जिवंत आहे. तर आता पटापटीचे खवले काढून घेतो. बघा कशी पंख हलवते. मस्त पैकी दोन्ही साईडने खवले काढून घेणार आहे. तर आपले मरळीचे खवले काढून झालेत. आता आहे ना हे पिस आहेत ना ही कापून घेऊयात. तर आता कापणार आहेत आपण. ही साईडची पंख आहेत ना ही कापून घेऊयात. आता सगळ्यात पहिली आहे ना ही तोंडाची पंख कापून घेऊयात. ही बघा ही शिवरचे पण पंख कापून घेणार आहेत. तर आता पटापट पंख कापून घेतो. तर नमस्ते पाहिजे आपण ही पंख कापून घेतली सगळीकडची. बघा इथली, इकडची, पोटाची, इकडची. तर ना आता मरळ कापून घेऊयात. चांगली मोठी मरळ आहे ना त्याच्यामुळे कापत नाही. तर ना आता पोटातली आतडी बितडी काढून घेऊयात मरळीची. तर आतडी काढून झाली आहेत. तर आता आहे ना मरळ पीस करून घेऊयात. एकदम मध्यम साईजचे पीस करणार आहेत आपण. जास्त मोठे पण नाही जास्त बारीक पण नाही. बघा हे असे गोल गोल पीस. तर असेच आहेत ना पीस करून घेतो पूर्ण मरळीचे. एवढे मरळीला आहे ना मित्रांनो काटे नसतात एवढे, मधलाच काटा असतोय. बघा सगळे एकसारखे पीस होतात. मस्तपैकी आपले मरळीचे पीस करून झाले सगळे एकसारखे आहेत. तर आता पटापट धुवून घेऊया. आता मरळ मस्तपैकी धुवून घेतो. 2-3 पाण्याने धुवून घेणार आहेत आपण. ते 2-3 पाण्यांनी धुवून झाली आपली मरळ. तर आता आहे ना मम्मीला मसाला काढायला सांगूयात. आपले मासे धुवून झालेत. तर मम्मीने मसाला काढलाय दाखवतो मी तुम्हाला. बघा एक लसणाची कांडी, हे अर्धा आल्याचा तुकडा आणि 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत, थोडीशी कोथिंबीर, अर्धी खोबऱ्याची वाटी. तर आता हे मम्मी आहे ना बारीक करून घेणार आहेत. तर हे बघा मम्मीने मसाला वाटून घेतलाय. हे आलं लसूण पेस्ट केली आहे, ही आपली कोथिंबीर, हे कांदा खोबरं. तर मसाला वाटून झालाय मस्तपैकी. मम्मी इकडे चूल पेटवते. बघा हे बघा इथं चूल पेटवते. तर आता बघूया चूल किती टायमात पेटते. हे बघा मस्तपैकी चूल पेटली आहे आपली. तर इथून पुढं काय करणार ते आपल्याला मम्मी सांगन. चूल चांगली पेटली, आपण कढईवरती ठेवून घेऊ. आता 2 चमचे तेल घालून घेऊ आपण. कांदा खोबऱ्याचा मसाला आपण कच्चा वाटून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट घालून घेऊ पहिली. मस्त परतून झाली आलं लसूण पेस्ट, कांदा खोबरं. सगळं आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आता घालून झालंय.
चांगलं मिक्स करून देऊ, लाल होऊन जाईपर्यंत त्याला. आता आपलं वाटण चांगलं परत ते तेल कसे बुडबुड्या घेते, लाल होतपर्यंत चांगलं परतून द्यायचं. ते बघा वाटण चांगलं परतून झाले, वाटणाने आपले आता तेल सोडले. आता आपण तिखट मसाले सगळे टाकून घेऊ. 2 चमचे आपण घरचा मसाला टाकणार आहे. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मालवणी मसाला. आता आपण सगळं मिक्स करून घेऊ. थोडीशी चिमूटभर हिंग पावडर. सगळं मिक्स करून घेऊ. सगळं मिक्स झाले. आपण 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकून घेऊ. पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण मासे सोडणार आहे. बघा आता सगळे मसाले चांगले परतलेत, आपले तेल सुटले. आता आपण मसाल्याचं पाणी टाकू. थोडा मसाला शिजून देऊ, नंतर आपण 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकून घेऊ. मसाला शिजतपर्यंत थोडंसं झाकून ठेवू आपण. बघा मसाले चांगले शिजलेत, आपले तेल सुटले मसाल्यांना. आता आपण पाणी टाकून घेऊ. म्हणजे 1 तांब्या पाणी टाकून घेतले आपण. आता याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग मासे सोडायचे आपल्याला. हे बघा आता चांगली उकळी आली. आता आपण सगळे मासे सोडून घेऊ. सगळे सोडून झाल्यात. आपण व्यवस्थित खालीवर करून घेऊ. म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. हे बघा आता किती भारी तरी आली त्याला. आता उकळी यायची वाट बघू आपण. कालवण शिजलंय चांगलं. आपण आता कोथिंबीर घालून खाली उतरून घेऊ. मिक्स करू कोथिंबीर. मग आपण उतरून घेऊया. मित्रांनो कालवण शिजले. मम्मी भाकर बनवते गरम गरम आणि कालवण पण गरम गरम आहे. तर मम्मीने भाकर बनवली का कालवण आणि भाकर खाऊयात. कालवणाला तर्री कसली भारी आली आहे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा कसली भारी तर्री आहे. तर आता हे बघा मम्मीने तवा ठेवलाय भाकर बनवण्यासाठी. तर आता गरम गरमच खायला घेऊयात. भाकर व्हायची वाट बघूयात. मित्रांनो आता गरम गरम कालवण घेतो. थोडीशी तर्री घेतो. गरम गरम आपली बाजरीची भाकर. तर आता खाऊन बघतो. मस्त पाहिजे गरम गरम भाकर आणि कालवण. कालवण एकच नंबर झाले. चुरून भाकर घेतो. चुरून कसं लागतंय बघतो. मित्रांनो भाकर चुरून घेतली आहे. तर आता भाकर चुरलेली भाकर खाऊन बघतो कशी लागते. मुळा आहे. मुळा कट करून घेतलाय आपण. घरचाच मुळा आहे. पीस खाऊन बघूयात नरळीचा. कसलं भारी तुटतंय. पीस पण एकच नंबर लागतोय. भाकरी संगत पीस खाऊन बघतो कसं लागतंय.
भाकरीसोबत पण मित्रांनो एकच नंबर लागते. टोमॅटो खाऊन बघतो. एकच नंबर लागते मित्रांनो कालवण. आणि मरळीला काटे पण कमी असतात, म्हणजे मधलाच काटा असतोय. एकदम साधी सिंपल रेसिपी मित्रांनो, तुम्ही पण करून बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.